पाहिजे. ज्या दिवशी तो जीवात्मा देह ठेवतो त्या दिवशी तेव्हा त्याची अंत्येष्टी क्रिया केली पाहिजे. आणि अंत्येष्टी क्रिया करत असताना त्या ठिकाणी अंत्येष्टी क्रिया ही चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे. चांगल्या पद्धतीने म्हणजे कसं लक्षात ठेवा, त्या ठिकाणी जे आपण चिता पेटवतो जाण्याकरता काय करतो, चिता पेटवतो. त्या चितेला लक्षात ठेवा, चितेमध्ये व्यवस्थित लाकडं असली पाहिजे. आजकाल लक्षात ठेवा ते लवकर जळत नाही म्हणून लोक टायर टाकतात. काही ठिकाणी बघितलं आहे की टायर टाकून जाळायचं नसतं. लक्षात ठेवा त्याची बातम्या देहाला आहे की नाही, टायर टाकून जाळायचं नाही. त्याच्याकरता तुम्हाला वापरायचं मीठ वापरू शकताय, तूप वापरू शकताय, चंदनाचे लाकडं मिळाले तर लई चांगले. लक्षात ठेवा त्याच्यामध्ये तुळशी तुम्हाला प्राप्त झाली तर अत्यंत चांगले. असं शास्त्र असं सांगतंय, तुळशीचं लाकूड जरी एक थोडस जरी तुमच्या देहाला त्यावेळेला मिळालं जाळताना तरी तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो. अशी तुळशीमध्ये ताकद आहे. विठाला लोक काय करतात, महाराज मृत्यू झाल्यानंतर तुळशीचं लाकूड तुळशीचं काष्ट जर कधी प्राप्त झालं तर त्या ठिकाणी त्या चितेमध्ये देतात. मी म्हणतो लक्षात ठेवा, तुळशीमध्ये जाळण्यापेक्षा त्याच्या अगोदर तुळशी माळ घातलेली वाईट आहे का? तुळशी माळ त्याच्यापेक्षा घातलेली चांगली ना. मेल्यानंतर बघा ना, प्रत्येक माणसाला तुळशीची गरज पडते, पण कधी मेल्यानंतर ऐका नाही. त्या आंघोळीला काढलं मग महिला मंडळ पुरुष मंडळ म्हणून तुळशीचा पाला आला, तुळशीचा पाला आणा, त्याच्या तोंडात कोंबा म्हणजे जीवनभर जिवंत जोपर्यंत जगला तोपर्यंत तुळशीला पाणी घातलं नाही. ऐका नाही लक्षात, तुळशीची माळ घातली नाही, एकादशी केली आणि शेवट काय म्हणतो आपण, तुळशीचा पाला घाला आणि त्याच्या तोंडामध्ये, कारण की त्याने ते शरीर काय होतं, पवित्र होतं. एवढी ताकद तुळशीमध्ये आहे. म्हणून जिवंत कधी कदाचित माळ घातली तुम्ही, हे लक्षात ठेवा. ऐका नाही, माझ्या म्हणण्यानंतर तुम्ही घालणारच नाही, तुम्ही चांगले निब्बर आहे तसे घालणार नाही, घालू नका, काही अडचण नाही, मी सांगून जातो तुम्हाला. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी जर तुळशीचा काष्ट प्राप्त झालं तर त्या ठिकाणी जाळण्याकरता अत्यंत अशा प्रकारचं चांगले जाळण्याच्या अगोदर घातले तर खूपच चांगलं आहे. विठाला अंत्येष्टी क्रिया त्या ठिकाणी केली पाहिजे. अंत्येष्टी क्रिया झाल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी काय करायचं, अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम असतो. अस्थि विसर्जन करायचं म्हणजे त्या ठिकाणी जी हाडं आहे, ऐकली राख आहे, ती राख घ्यायची आहे. ती राख आणि हाडं एखाद्या प्रवाहित क्षेत्रामध्ये नेऊन टाकायचे. म्हणजे ज्या ठिकाणी नदी असेल, गंगा असेल, यमुना असेल किंवा गोदावरी असेल, येळगंगा असेल, ज्या ज्या ठिकाणी जी नदी प्राप्त होईल त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, ती रक्षा विसर्जन केली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे लक्षात अस्थि विसर्जन केलं. अस्थि आणि रक्षा वेगवेगळं. रक्षा म्हणजे गवऱ्याची लाकडाची झालेली राख, अस्थि म्हणजे माणसाचे हाडं असेल. लक्षात ठेवा, हाड कधी ते नष्ट होत नाही लवकर. काय होत नाही, हाड नष्ट होत नाही. विठाला माणसाचं हाड लवकर नष्ट होत नाही. का होत नाही त्याचं कारण आहे. लक्ष, माणसाचं जे हाड बनलेले ते आईच्या दुधापासून बनलेले. कशापासून? मनुष्याला जे हाड प्राप्त झालेले आपल्या शरीरामध्ये कशापासून बनतंय, दुधापासून बनतंय, दुधापासून. म्हणून लक्षात ठेवा, अग्नी सगळ्याला जाळतो पण आईच्या दुधाला जाळण्याची ताकद अग्नीमध्ये सुद्धा नाही. म्हणून माणसाच्या मेल्यानंतर तिसऱ्या दिवशी सगळ्यात शिल्लक जर काय राहतात तर रक्षेमध्ये काय मिळतात, आपल्याला अस्थि मिळतात. अस्थि आणि त्या अस्थि इकडे तिकडे न जाण्यापेक्षा लक्षात ठेवा, किंवा तो जीवात्मा त्याच्यामध्ये चिटकून राहू शकतो. म्हणून ती अस्थि पवित्र अशा प्रकारच्या तीर्थक्षेत्रामध्ये प्रवाहित केल्या पाहिजे. त्या लवकर नष्ट होत नाही. पण या जगामध्ये, या भूतानावर एक असं तीर्थ आहे की त्या तीर्थामध्ये नेऊन जर आपण अस्थि टाकल्या तर त्या अस्थि वीर भरून जातात, त्याचं पाणी होतं. असं तीर्थ माहिती आहे का तुम्हाला? कोण जायचं कोणतं? रामकुंड म्हणण्यापेक्षा लक्षात ठेवा, आळंदीच्या इंद्रायणी नदीमध्ये जर कधी आपण अस्थि टाकल्या की त्या आपोआप घडून जातात. एवढी ताकद इंद्रायणीच्या पाण्यामध्ये. हे मी माझ्या काही तोंडचं सांगत नाही, याला एक प्रमाण तुम्हाला देतो. विठाला विठाला महिमा सांगत असताना रुक्मिणी मातेने भगवान परमात्म्याला विचारलं. ज्यावेळेस ज्ञानोबा समाधीला चालले आणि समाधीला जात असताना सगळे लोक रडायला लागले, साधू संत रडतात, देव रडायला लागले. त्यावेळेस देव रडत असताना रुक्मिणी मातेने प्रश्न विचारले देवाला. तेव्हा सगळं जग या ज्ञानोबारासाठी रडतंय. लक्षात ठेवा, त्या जगाच्या ज्ञानोबारासाठी रडतंय. कोण कोण रडत होतं? मुक्ताबाई रडते ज्ञानोबारासाठी. काय रडते की मुक्ताबाईचे ते कोण आहे? भाऊ आहे. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारासाठी रडतात. काय रडतात? कारण की ज्ञानोबारांचे दोन नाते निवृत्तीनाथाबरोबर. एक नातं आहे गुरु शिष्याचं आणि दुसरं नातं आहे
भावाभावाचं. पण एक गुरु शिष्या करता रडतो किंवा भाऊ भावा करता रडतो. लक्षात ठेवा. काही संत मंडळी प्रेमाने रडतात, देव सुद्धा त्या ठिकाणी रडायला लागली. आणि मग लक्षात ठेवा, रुक्मिणी मातेने प्रश्न विचार, देव म्हणतील, रुक्मिणी मातेने सांगितलं, देवा ज्ञानोबरायासाठी निवृत्तीनाथ महाराज रडतात, सोपान काका रडतात, मुक्ताबाई रडते, नामदेवराय आदी करून सगळे संत रडतात. या सगळ्याचे जगाचे डोळे पुसणारे आपण का रडतात? त्यावेळेला रुक्मिणी मातेला जे उत्तर कोणी दिले, भगवान परमात्म्याने दिले, त्याच्यामध्ये फार प्रश्न सुंदर घ्या. देव म्हणती रुक्मिणी, हा एकच योगी देखील नाही, हे जी ज्ञान संजीवनी ज्ञान त्रैलोक्यासी. पुढे असं वर्णन केले, इथं देव येऊन होती पक्षी आहे की नाही, ते असते ते नित्य साक्षी, आस्ती नास्ती उदकी. म्हणजे इंद्रायणीच्या पाण्यामध्ये एवढी ताकद आहे. आपल्या अस्थी जर इंद्रायणीच्या पाण्यामध्ये जर कधी टाकल्या तर त्या विरघळून जातात. एरवी कुठं विरघळण्याची ताकद नाही. का नाही? कारण की ते जे अस्थी बनलेले आहे त्या आईच्या दुधापासून बनलेले आहे. म्हणून लक्षात ठेवा, अस्थि विसर्जन माणसाचं व्यवस्थित झालं पाहिजे. विठाला विठाला अस्थि विसर्जन तिसऱ्या दिवशी करायचं. त्यानंतर लक्षात ठेवा, 10व्या दिवशी ऐका, 10व्या दिवशी काय करायचं, त्या काही अस्थी ज्या ठेवलेल्या असतात त्याच्यावर काय करायचं, दशक्रियाचा विधी करायचा असतो. पिंड पाडायचे असतात. पिंड का पाडायचे? कारण की तो जीवात्म्याला वरच्या लोकाला जाण्याकरता एक शरीर दिलं जातं. आणि जे पिंड आपण पाडतो त्यातून त्याला काय होतं, एक शरीर प्राप्त होतं. त्याच्याकरता पिंड. पिंड कशाला म्हणतात? गव्हाचा जो गोळा असतो त्याला आपण काय म्हणतो? बोलत चला बरं का, पाहुणे रवळी शिल्लजन काय म्हणतो आपण त्याला? गव्हाचा गोळा असतो त्याला काय म्हणतो? बोला ना. पिंड. भाताचा गोळा केला तर त्याला सुद्धा काय म्हणतो? पिंड. आणि या शरीराला सुद्धा काय म्हटलं जातं? पिंड म्हटलं जातं. लक्षात, हे शरीर जसं पिंड आहे, ते हे नवीन शरीर मिळण्याकरता घरातल्या मंडळींनी, मुलगा असेल, मुलगी असेल, जाबाई असेल, त्या मंडळी त्या व्यक्तीच्या निमित्ताने पिंड दान विधी केला पाहिजे. पिंड केला की इकडे गव्हाचा वगैरे पिंड केला, त्याच्यावर मंत्र आपण त्या ठिकाणी ब्राह्मण जपले तर त्यातून लक्षात ठेवा, त्या जीवात्म्याला एक शरीर दिलं जातं. त्याला अतिवाहिक शरीर म्हटलं जातं. ते शरीर दिल्यानंतर त्या शरीराने त्याचा प्रवास ऊर्ध्व लोकाच्या म्हणजे यम लोकाच्या मार्गाने केला जातो. विठाला विठाला दहाव्या दिवशी केला जातो. 10व्या दिवशी. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळे प्रथा आहे. बघा, गणेश महाराज आमच्याकडे 10व्यामध्ये कीर्तन करत नाही आम्ही. बघा, एक माळी समाज आणि धनगर समाज हा 10व्याला शक्यतो कीर्तन करत नाही. मराठा समाज हा काय करतो? 10व्याला काय कीर्तन करतो. आम्ही 10व्याला कीर्तन करत नाही. आमच्याकडे 13व्याला करण्याची पद्धत आहे. पण आमच्या लोकांनी आता पुन्हा शॉर्टकट मारला, 11व्याला करायला लागले. विठाला विठाला खऱ्या अर्थाने 11व्याला सुद्धा कीर्तन तुम्ही केलं म्हणून मला करावं लागतंय. काय केली काय अडचण नाही. असं काल आहे तस महिना असं म्हणून 13व्या दिवशी आपण काय करतो असतो? कीर्तन करतो. 13व्या दिवशी गोड जेवण करतो. जेवढे पाहुणे रवडे मंडळी त्यांच्यासाठी मिष्टान्न भोजन त्या ठिकाणी बनवले जातो. तो जीवात्मा सर्व या ठिकाणी हे पाहत असतो. कोण कोण माझ्या 13व्याचा समय आलेला आहे, पाहुणे रवडे व्याही जावाई सगळं कोण कोण आले तर सगळं या दृष्टीने पाहतो. आणि 13व्या दिवशी लक्षात ठेवा, मग यमदूत येतात. यमदूत आल्यानंतर त्याला यमपाशामध्ये पुन्हा बांधला जातो. दोनदा बांधतात बरं का यमपाशामध्ये. तुम्ही म्हणाले तुम्हाला कसं काय माहिती? तुम्ही काही गेले होते? अजून काही गेलो नाही आणि गेल्यानंतर सांगायला राहणार नाही, पण शास्त्रामध्ये सांगितलं म्हणून सांगतोय. विठाला 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 13व्या दिवशी त्या जीवात्म्याला काय करतं? यमपाशामध्ये बांधल्या जातो. आणि मग ती यम लोकापासून त्याचा 13व्या दिवसापासून काय होतो? प्रवास चालू जातो. आहे की नाही? आणि 13व्या दिवसापासून त्याची या घराण्यातून काय होत असते? मुक्ती. या कुळातून त्याची काय होत असते? मुक्ती होत असते. लक्षात ठेवा. आणि मग त्या जीवात्म्याला यम लोकामध्ये त्या ठिकाणी नेल्या जातो. आणि आपण जर या ठिकाणी त्याच्या निमित्ताने अंत्येष्टी क्रिया, त्याच्यानंतर अस्थि विसर्जन क्रिया म्हणजे रक्षा विसर्जन आणि 13वा हा सगळा विधी व्यवस्थित जर कधी पार पाडला असेल तर त्या जीवाला सुद्धा समाधानी प्राप्त होते. एवढंच प्राप्त होत नाही, आपले जे पूर्वज पितर असतात स्वर्गामध्ये, लक्षात ठेवा, त्यांनाही आनंद होतो. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये आपल्या कुणाला आशीर्वाद देतात.
दिवसापर्यंत 13व्या दिवसापर्यंत जो जो विधी शास्त्राने सांगितलेला आहे तो विधी योग्य प्रकारे त्या जीवात्म्याच्या निमित्ताने पार पाडलं तर त्या जीवाला समाधान प्राप्त होतं. त्या जीवालाच प्राप्त होतं असं नाही, जे स्वर्गातले आपले पूर्वज आहेत ऐक नाही, त्या पूर्वजांना समाधान प्राप्त होतं आणि ते पूर्वज वर हात करून आपल्या कुलासाठी आशीर्वाद देतात. तो का म्हणे पितृ आशीर्वाद देतील कल्याण इच्छिते त्यांचे सदा. पण हे सगळं कधी देतात आशीर्वाद? आपण यथा योग्य प्रकारे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे सगळा विधी योग्य व्यवस्थित केला तर आशीर्वाद प्राप्त होतो. पण काही काही लोक म्हणतात जाऊ द्या, मनुष्य मेला त्याचं संपलं, कोण पाहिलं काय झालं म्हणून, कशाला करायचं दावं, कशाला करायचं वर्ष श्राद्ध, काहीच करण्याची गरज नाही. काही काही माणसं तसे काही करत नाही आणि ज्यांनी काहीच केलं नाही महाराज मग त्यालाही पितर देतात, पण काय शाप देतात. हे आहा कथा त्याची जर आपण लक्षात ठेवा त्या जीवात्म्याच्या निमित्ताने कुठलाच प्रकारचा विधी केला नाही तर आपले पितर आपल्यावर कोपतात आणि आपल्या कुळाला शाप देतात. लक्षात ठेवा, सर्वसामान्य माणसाचा शाप वेगळा आणि पितरांचा लागलेला शाप वेगळा. एखाद्या कुळाला जर कधी शाप लागला मला तर ते कुळ क्षणार्धात काय होतं, नष्ट होतं. काय होतं, क्षणार्धात नष्ट होतं. आणि काय कसं नष्ट होतं बघा, त्या ठिकाणी घरामध्ये माणसाला माणूस मिळत नाही. घरात काय, घरामध्ये कोणाशी जमत नाही, पितरांचं बरं का दोष आहे की नाही. उदाहरणार्थ घरात कोणाचं जमत नाही, सारखे एका पाठोमाग लक्षात ठेवा याच्यानंतर तो त्याच्यानंतर तो असे माणसं सारखे मारायला लागले एखाद्या घरात, समजायचं आपलं एखादं कोणाचं तरी विधी व्यवस्थित झालेलं नाही म्हणून लक्षात ठेवा तो एक पितराचा गुण. असं असते कधी कधी काही घरामध्ये असं होते, लक्षात ठेवा मुला मुली लग्नाची वेळ होऊन जाते पण लवकर लग्नच जमत नाही. काय होते, लग्नच जमत नाही. आणि मग लक्षात ठेवा आपण इकडे जाय तिकडे जाय, कस काय लग्न जमायना, कस काय लग्न जमायना. मग जर कधी एखाद्या आपण जाणकाराकडे गेलो, एखाद्या ज्योतिषाकडे, पण लक्षात ठेवा त्याला प्रावीण्य पाहिजे बरं का, त्याला चांगला अभ्यास पाहिजे. आणि मग तो बघत असतो की तुमच्या पत्रिकेमध्ये पितरांचा काय आहे, दोष आहे. आणि पितरांचा दोष असल्यामुळे घरामध्ये लग्न सुद्धा ते पितर होऊ देत नाही. बऱ्याच वेळेला कधी लग्न होतं 10-5 वर्ष झाली तरी पाळणा हलत नाही, समजावं काहीतरी पितरांचा दोष आहे. अनेक प्रकारच्या दोषाचे कारण शास्त्राने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण जर हा विधी केला नाही तर अशा प्रकारचा पितराचा दोष लागतो. आहा कटा त्याची करीती पितर वंशे दुराचार पुत्र झाला. म्हणून जो जीवात्मा लक्षात ठेवा आपल्यातून निघून गेलेला त्याच्या निमित्ताने सगळा विधी पार व्यवस्थित झाला पाहिजे. त्यात अंत्यक्रिया झाली पाहिजे, रक्षा विसर्जन झालं पाहिजे, 10वा झाला पाहिजे, 13वा झाला पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. मग तुम्ही म्हणाल का हो महाराज, जर एखाद्या व्यक्तीला कोणीच नाही ऐक नाही, त्याला माघण पुढं बसाई रड, त्याला कोणीच नाही, मग त्याचा दावा कोण करणार, त्याला अंत्येष्टी कोण करणार, त्याला पाणी कोण पाजणार, त्याची काळजी तुम्ही करू नका. देव त्याला पाणी पाजण्यासाठी येतो बा. विठाला 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 त्याला कोणीच नसू द्या, त्याच्या मागं पुढं कोणी नसू द्या, फक्त तो देवाला शरण जर कधी गेलेला असेल तर भगवान परमात्मा काय करतो, त्याला स्वतः पाणी पाजण्याकरता एक प्रसंग सांगतो तुम्हाला. बघा काय झालं, ज्या वेळेला प्रभू रामचंद्राची पत्नी, काय तिचं नाव, रामाची बायको सीता, त्या काय प्रॉब्लेम आहे, विठाला विठाला रामचंद्राची पत्नी सीतेला रावणाने पडून नेला आणि रावणाला पडून नेत होता रावण, आणि रावण पडून नेत असताना सीता विलाप करायला लागले जोरजोरात. मग ते रामा लक्ष्मण आम्हाला वाचला तो आवाज
एक जटायू नावाचा पक्षी होता, त्याच्या कानावर गेला आणि त्या जटायू पक्षीने विचार केला, बाबा कोणीतरी स्त्री संकटामध्ये सापडलेली आहे, तिला आपण मदत केलं पाहिजे. म्हणून जटायूने आकाशामध्ये भरारी मारलेली, रावणाबरोबर युद्ध केलं. युद्ध करायला लागलेला. महाराज इतकी ताकद होती म्हणतात त्या जटायूमध्ये, तो रावणाला सुद्धा झेपत नाही. रक्त बबाळ करून सोडलं रावणाला. रावण हुशार चॅप्टर, रावणाने विचार केला हे काही आपल्याला असं झेपत नाही. रावणाने विचारलं, म्हणे वा शाबास वा जटायू, काय ताकद आहे तुझ्यामध्ये. अरे बाबा तू मरतच नाही, मी इतकं मारण्याचा प्रयत्न करतो, का मरत नाही, तुझं मरण कशामध्ये. आता हे बोल होतं पण ते जटायू तो म्हटला, बाबा माझ्या पंखामध्ये एवढी ताकद आहे, जो पण पर्यंत माझे पंख शाबूत आहे तोपर्यंत मी तुला सीतेला नेऊ देणार नाही. हे खरं बोललं कोण, काय विठाला विठाला विठाला. खरं बोलल्यानंतर रावणाने काय केलं, महाराज त्याच्या दोन्ही पंखावर प्रहार केला. प्रहार केल्यानंतर जटायूचे पंख खाली पडले, तो रक्ताच्या थवड्यामध्ये पडलेला आहे आणि रावणाने सीतेला चोरून नेलं. सीतेला नेल्यानंतर लक्षात ठेवा, त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला कळालं सीतेला कोणीतरी घेऊन गेलेलं आहे, ते ओरडत होते. त्याच मार्गाने शोध करत करत प्रभू रामचंद्र आले. आल्यानंतर त्यांना समोर कोण दिसला, तुकलाय महाराज. विठाला विठाला विठाला. तीर्थ पडलेला दिसता, रक्ताने त्याचं अंग सगळं माखलेलं आहे आणि त्याच्या मुखातून राम 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 अशा प्रकारचा शब्द निघतोय. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले. आल्यानंतर लक्षात ठेवा, त्या जटायूला प्रथम उचललेलं आहे, त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि आपल्या मांडीवर घेऊन विचारलेलं, आपण कोण. त्यांनी सांगितलं, मी जटायू पक्षी आहे. कोणीतरी एक राक्षस या ठिकाणी एका स्त्रीला पळून घेऊन जात होता आणि ती सारखं राम राम करत होती. तिला वाचवण्याकरता मी या ठिकाणी त्याच्याबरोबर युद्ध केलं, पण त्या कपटी रावणाने माझे पंख कापून टाकलेले. आता माझा मृत्यू जवळ आलेला, मला मारायचंय. त्यांनी सांगितलं, बाबा तुला मरायचं मग कशाला मरतो. आता तू ज्याचं नाव घेतोय त्याला माहिती नाही हराम आहे म्हणून. त्या जटायूला सुद्धा माहिती नव्हतं, ज्याने आपलं डोकं मांडीवर घेतलं तो प्रत्यक्ष कोण आहे, राम आहे. राम म्हणजे काय आपल्या या गावातला राम नाही, राम म्हणजे अखिल कोटी ब्रह्मांडाचा स्वामी, ज्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे. आपण अर्थात आपल्या भाषेमध्ये देव म्हणतो त्याला. तो स्वतः देव त्या ठिकाणी आलेला आहे. आल्यानंतर देवाने त्याचं डोके आपल्या मांडीवर घेतलेलं आहे आणि हा म्हणतो की आता मला मरायचंय. भगवान प्रभू रामचंद्र म्हणतात, बाबा मरतो कशाला, अरे मी तुला नवीन शरीर देतो, नवीन पंख देतो. देता आले नसते की त्याला. अहो तुम्ही जे म्हणाल ते देण्याची ताकद त्याच्यामध्ये, करशील तरी नवे काही, राईचा डोंगर पर्वत राई, आपले करुणेचे साई करी वाई मजवरी. भगवान परमात्म्याला काही करता येतो, त्याला नवीन पंख देता येत होते. पण मग त्यावेळेला त्यांनी विचारलं, मी तुला नवीन पंख देतो, तू जीवन जगतोय का. त्यांनी सांगितलं, एकदा तुमचा परिचय मला द्या. त्यांनी सांगितलं, ज्याचं नाव तुम्ही घेताय तो राम मी आहे, दशरथ पुत्र राम मी आहे. अहो तुम्ही ज्याच्या करता या ठिकाणी शरीर रक्षण करून ठेवलो तो राम आता तुम्हाला भेटलेला आहे, आता नवीन शरीर तुम्हाला देतो. त्यांनी सांगितलं, नाही, राम जर मला आता भेटला तर माझं या जगामध्ये काही काम राहिलं नाही. आपलं जीवन आहे की फक्त रामासाठी जगायचंय, ते फक्त देव भेटीपर्यंत जीवन जगायचंय. ज्या दिवशी आपल्याला लक्षात ठेवा देवाची भेट होईल तो दिवस शेवट तो भला.